रंगपंचमीला राख व माती मिश्रित वाळू उधळण्यावरून कोडोलीत मारामारी. कोडोली ता पन्हाळा येथे रंगपंचमी दिवशी रंग लावण्याऐवजी काळी राख व माती मिश्रित वाळू उधळण्यास विरोध केल्याने 5 जणांनी हातात धारदार शस्त्रे घेऊन दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली असल्याची घटना समोर आली आहे. त्याबाबतची तक्रार अंजली रामचंद्र पवार यांनी कोडोली पोलिसात दिली आहे. रंगपंचमी दिवशी कोडोलीतील काईंगडे गल्लीत आकाश जाधव, सत्यम चव्हाण, संकेत वगरे, हर्षवर्धन वाडकर, संग्राम जाधव, सर्व रा चव्हाण गल्ली कोडोली हे मोटारसायकलीवरून येऊन काळी राख व वाळू मिश्रित माती उधळत होते. अंजली पवार यांनी त्यांना तसे न करण्याचे बजावले असता गल्लीतील इतर मुले व त्यांच्यात वादावादी झाली. त्याचा राग मनात धरून आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून तलवार व लाठ्याकाठ्या घेऊन येऊन काईंगडे गल्लीतील अंजली पवार, राजू ढोले, विनायक काईंगडे, योगेश बुरसे, विकास कापरे, अमित मगदूम यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हातातील शस्त्रे नाचवत दहशत निर्माण केली. म्हणून सौ पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चव्हाण गल्लीतील 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल घोडके व सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक करत आहेत. महान कार्य न्यूजसाठी विलास पाटील, कोडोली.